एका छोट्याशा कर्जाने पूर्ण कुटुंबाच्या 5 पिढ्या गुलाम बनल्या आणि 130 वर्षानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही भावुक व्हाल. हा व्हिडिओ पाकिस्तानमधला आहे. या कुटुंबाच्या पंजोबाने अनेक वर्षापूर्वी एका वीटभट्टी मालकाकडून थोडंसं कर्ज घेतलं होतं, पण गरिबी इतकी होती की त्यांना कर्ज आजोबांना फेडता आलं ना वडिलांना, आणि त्यांच्यावरचं व्याज मात्र दिवसांदिवस वाढतच गेलं. हळूहळू परिस्थिती अशी झाली की त्या वीटभट्टी मालकाने पूर्ण कुटुंबालाच कामाला बांधून ठेवलं. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 पिढ्या, आई वडील, लहान मुलं सगळे दिवस रात्र विटा बनवत राहिले. ना शिक्षण, ना स्वातंत्र्य, ना स्वतःचं आयुष्य, फक्त कर्ज फेडण्यासाठी चाललेली गुलामी. पण 130 वर्षानंतर या कुटुंबासाठी देवदूत बनून आला एक परदेशी माणूस, ज्याचं नाव होतं अरुण फेचिंग. जेव्हा त्याने या कुटुंबाची अवस्था पाहिली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने त्या वीटभट्टी मालकाचं संपूर्ण कर्ज स्वतः भरून टाकलं आणि अखेर 130 वर्षानंतर कुटुंब गुलामीतून मुक्त झालं. हा व्हिडिओ एक गोष्ट शिकवून जातो: माणूस पैशासाठी किती निर्दयी होऊ शकतो. पण जगात अजूनही काही लोक असे आहेत जे दुसऱ्याचं आयुष्य बदलण्यासाठी देवासारखे समोर येतात.